नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील उमापूर या गावामध्ये आहोत. उमापूर एक सर्कलचं गाव आहे आणि सध्या मान्सून काही दिवसावर येणार आहे. शेतकऱ्यांची मशागत जवळपास 90% पूर्ण झालेली आहे आणि कृषी सेवा केंद्रामध्ये आता काही दिवसातच शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. आपण उमापूर येथील संत एकनाथ कृषी सेवा केंद्रामध्ये आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी बियाणं खताचं सेवा शेतकऱ्यांना मिळते, काय काय आपल्याकडे उपलब्ध आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपलं नाव सांगा अगोदर. दिनकर नारायण टाकाय, संत एकनाथ कृषी सेवा केंद्र उमापूर. किती वर्षापासून आपण सेवा केंद्र चालवतात बरं? 15 वर्ष झाले माझ्या कृषी सेवाला केंद्र आहे. काय काय उपलब्ध असतं आपल्याकडे दरवर्षी? आमच्याकडे सगळं बियाणे खते सर्व प्रकारचं शेती उपयोग वस्तू मिळतात आमच्याकडे. बरं, आता आपल्याकडं मान्सून आता जवळ आलेला आहे. शेतकऱ्यांची काय मागणी असते, काय हवं असते शेतकऱ्यांना दरवर्षी? शेतकऱ्यांना का बियाणं समजा चांगल्या क्वालिटीत द्यावा, खतं व्यवस्थित मिळावं आणि आहे त्या किमतीमध्ये मिळावं, वरून बी किमतीवर यावं, हीच आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना जी पाहिजे ती मिळते का आपल्याकडून? नाही मिळतंय, पण काही प्रमाणात तुटवडा आहे. समजा सध्या DAP तुटवडा, युरियाचा तुटवडा आहे. पाहिजे असं उपलब्ध व्हाय ना शेतकऱ्यासाठी. शेतकरी एकच मागतं समजायचं. हां, शेतकरी युरियाच मागत होतो, वीजवाना युरियाच मागतो, उसाला युरिया जे कमी रेट आहे खताचे त्या खतावर जास्त मागणी शेतकऱ्याची. त्याच्यामुळे तुमच्याकडून ते समजा त्याला भेटत नाही समजायचं. मग हो, पाहिजे असं सप्लाय होत नाही ना, मग थोडे अडचणी येतात ना. बियाण्यामध्ये तसं होत असेल. मग बियाण्याचे ह्या वर्षी उपलब्ध आहे समजा, बियाण्यात नाही काय अडचण. फक्त कोणतं बियाणं चलन असं वाटतं आता ह्या वर्षी आपल्याला? जवळपास सगळ्याच व्हरायटी चालते. हो, दरामध्ये काय तफावत? दारामध्ये बियाण्यात काही नाही, फक्त खतामध्ये थोडा प्रॉब्लेम, जुने रेट नवीन रेट असा प्रॉब्लेम झाला. किती लाखाची उलाढाल होती ह्या 2-4 महिन्यामध्ये? आमची एक 60-70 लाखाची होऊन जाते. जर एखादं बियाणं समजा डुप्लिकेट निघलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर तुम्ही त्यांच्यासाठी कंपनीला काही भरपाईसाठी प्रयत्न करणार आहात का मिळवून देण्यासाठी? हो, करू ना, आम्ही नक्कीच सहकार्य करू. आतापर्यंत असं घडलं आहे का कधी की कंपनीने बियाणं दिलं आणि ते शेतकऱ्यांचं उगलंच नाही, मोठं नुकसान झालं आहे, अशी काही तक्रार आपल्याकडे आली का आतापर्यंत? आता पण आमच्या दुकानात आता पण प्रॉब्लेम आला नाही, आजपर्यंत 15 वर्षात आला नाही. कुठलंच बियाण्याचं हे नाही, तक्रार नाही शेतकऱ्याची कुठलंच काही नाही. बरं, उमापूर परिसरातली शेतकरी येतात का, बाहेरचे सर्कलचे बी लोक आपल्याकडे खरेदी? 20-22 गावाचे शेतकरी असतात सध्या आता. बरं. हो, सध्या म्हणजे 25-30 गावाचे कुंकुमी फोन आहेत पावनराव आहेत तिकडून. खत किती तारखेला आता सुरुवात करणार विक्रीसाठी? सुरुवात सध्या चालूच आहे, म्हणजे खतामध्ये आमची रोज विक्री चालूच आहे शेतकऱ्यांना. बरं. हो हो. किती विकते रोज खत असं? रोज 1-1.5 लाख रुपयाचा रोज गिरायक होतं आम्हाला. हो, फक्त बियाणं सध्या स्थगिती आहे. बियाणं सुरू होईल नाही 1 तारखेनंतर विक्रीला हे ना परमिशन आम्हाला. परमिशन नाही आली आणखीन? नाही, परमिशन आली पण 1 तारखेनंतर शेतकरी लागवडीला परवानगी. हो हो. धन्यवाद सर. आपण पाहिलं आहे संत एकनाथ कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत. गेल्या 15 वर्षापासून उमापूर या ठिकाणी ते कृषी सेवा केंद्र चालवतात. जवळपास 20 ते 22 गावचे शेतकरी या ठिकाणी बियाणं खतं खरेदी करण्यासाठी येत आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची बियाणाविषयी असेल, खताविषयी असेल, कोणत्याच शेतकऱ्यांनी तक्रार आतापर्यंत त्यांच्याकडे आलेली नाही. जरी आली तर ते शेतकऱ्याचं जे काय नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी ते कंपनीकडून विनंती करून कंपनीला भांडून ते शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामॅन कार्यकारी संपादक सुरेश आप्पा आहेर. धन्यवाद.